नमस्कार. अमेरिका इराण यांच्या युद्धामुळे शेतकऱ्यावर आली अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ. शेतातील माल अक्षरशः सडून जात असल्याने शेतकरी झाला हवालदिल. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RZ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरू असून इस्रायल, कतार, कुवेत, बहरीन, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांवर इराणकडून हल्ले करण्यात आले आहेत. यातील अनेक हल्ले हे अमेरिकेच्या नौदल सेवा आणि तळांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील हवाई क्षेत्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही देशातील युद्धामुळे फक्त प्रदेशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर हे सावट घोंगावत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा सापडला असून त्यालाही या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. सोशल मीडियावर एका केळी बागायतदाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो पाहून तुम्हीही भावुक होऊन जाल. तेवढा माल तर साहेब तुमच्या पाया पडतो, पण तेवढा माल काढून घ्यावा लागेल तुम्हाला. अहो पण ऐका की शेठ, मी काय म्हणतोय, जर तुम्ही जर वर्णन नाही केलं तर हे ते व्यापारी जर काय करणार आहे सांगा बरं मला. म्हणजे आज मी काय कृतीच करणार नाही, माझा एवढा माल काढायला आलाय. हा बरं काय करा, चालू आहे गाडीची तरी जाऊ दे फक्त भरून, बाकीचं राहू द्या. मग चालू गाडी तर भरू दे तेवढी. निमेट पुढे गाडी आली राव. हो शेठ, हो शेठजी ऐका की आमच्या 6 गाड्याचा माल आहे तुमच्या ग्रुपला टाकलाय. 6 गाड्या माल बरोबर आहे. ऐका की मी काय म्हणतोय, नाही तुम्ही नाही काय करू शकत, माझं बी ऐकून घ्या की. पण 6 गाड्याचा माल आहे, कमीत कमी त्यांनी निमा अर्धा तरी माल काढा. एका दुसऱ्या गाडी आम्ही लॉस खाऊ शकतो, सगळं खाऊ शकतो, पण तुमच्या कंपनीला सांगायचं का ह्या शेतकऱ्याचा 6 गाड्या माल आहे म्हणून. ऐका की शेठ, तुमची कंपनी लय मोठी आहे, रिप्युटेड आहे, चांगली, बरोबर. नेचरवर मला माहिती, मी बरं का. मग तुमच्या कंपनीने आमच्या व्यापाऱ्याला घेतल्या, व्यापाऱ्याला कुठल्या XYZ व्यापाऱ्याला तुमच्या कंपनीने कमिटमेंट दिलं या की बाबा आम्ही तुमचा माल काढतो, 6 गाड्या माल आहे, हे सगळं डिटेल तुम्हाला अगोदर पोहोचले द्या, बरोबर. प्लॉट मध्ये अगोदर सुपरवायझर आला, व्यापारी आला, ते म्हणला तुमचा 6 गाड्या माल आहे. आणि तुमची कंपनी काय म्हणली, ठीक आहे आपण काढून घेऊ 6 गाड्या माल. पण आज जर तुमच्यावर काहीतरी प्रॉब्लेम आला, बरोबर, तुमचे काही ते पोर्ट बंद झालं, काय झालं, हा मग सगळ्याला प्रॉब्लेम आला, मग ही शेतकऱ्यांनी का एकट्याने फेस करायचं. अहो पण मला काय म्हणायचं, आपल्या कंपनीने कमिटमेंट दिलं तर तुमच्या 6 गाड्या माल आहे, 6 गाड्या माल आपण काढूनच घेणार. व्यापारी मला चालतंय, ठीक आहे, तुमचं सेटअप येऊन पडलं, 2 गाड्या माल काढला आणि बाकीचा माल दुसरं कोण काढणार आहे सांगा आता. बरोबर, मी काय म्हणतोय बोलून घ्या, काय म्हणताय बघू आपण. ठीक आहे, मी तुम्हाला करतो खरं फोन. फक्त साहेब एकच सांगायचं बरं का, खरं सांगतो लय मना तेवढा माल तर साहेब तुमच्या पाया पडतो, पण तेवढा माल काढून घ्यावा लागेल. आमचा जर दुसरा माल म्हणला असं आमच्या गाड्या परत वाढले ते तर आम्हाला बोलायचं असं नव्हतं किंवा काय, पण माल ठरलेला तेवढं तुम्ही असं काढा आमच्या अपेक्षा एवढंच. आम्ही म्हणत नाही आमचा दुसरा माल कमी काढा, जेवढा ठरलाय का तेवढाच माल काढायचा, दुसरं काय.